नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा परिसरातील एका लॉजवर कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय। या कार्यवाहीत वेश्या व्यवसायात अडकविण्यात आलेल्या 9 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज व्यवस्थापकांसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तळोजा येथील हॉटेल अबोर्डिन लॉजिंग अँड बोर्डिंग येथे सापळा रचलाय। पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली। त्यानंतर संकेत मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने लॉजवर धाड टाकली। तर या कार्यवाही दरम्यान लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या 9 महिलांची सुटका करण्यात आली आहे। तपासात लॉज व्यवस्थापक बलराम नजय गोडा तसेच वेटर गिरीश शेखर पुजारी आणि कृष्णराज रितेश कुमार पाटील हे ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचं पोलिसांच्या निर्देशनात आले। बनावट ग्राहकांकडून वेश्या व्यवसायासाठी 3000 रुपये स्वीकारल्याचे तपासात समोर आले। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत असून अशा बेकायदेशीर प्रकारावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग जो AHTU विभाग आहे यांच्या जे सिनियर पी आहेत गजानन कदम यांना माहिती मिळाली की हॉटेल अबॉर्ड इन या ठिकाणी महिलांचा वेश्या व्यवसायाचा अनैतिक व्यवसाय चालतो। त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि 9 पीडित महिलांची सुटका केली। यामध्ये जो लॉज मॅनेजर आहे बलराम नंजय गौडा आणि 2 इतर वेटर आहेत शेखर पुजारी आणि कृष्णराज पाटील यांना ताब्यात घेतलेला आहे। यांच्यावरती तळोजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांची 21 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी सिनियर PI गजानन कदम, API योगेश देशमुख, PSI सरिता गुडे, पोलीस शिपाई ठाकूर चव्हाण, हवालदार सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल आणि चालक पोलीस हवालदार मोहिते यांनी केलेली आहे। त्याविषयी डिटेल माहिती नाही शेअर करता येणार, पण काही नाही सांगता। राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट UGच्या फेर परीक्षेनंतर आता निकालातील कथित तफावतीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आता सातारा जिल्ह्यातील कराड येथील विद्यार्थिनी धनश्री विनोद पाटील हिनेही निकालात मोठी तफावत असल्याचा दावा केलाय। अधिकृत उत्तर तालिका आणि OMR शीट तपासल्यानंतर आपल्याला 536 गुण अपेक्षित होते, मात्र निकालात केवळ 391 गुण मिळाल्याचं धनश्रींचं म्हणणं आहे। कराड येथील धनश्री पाटील हिने NTA कडून प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत उत्तर तालिका आणि स्वतःची OMR शीट तपासली। त्यानुसार तिला 536 गुण मिळणे अपेक्षित असल्याचा तिचा दावा आहे। मात्र जाहीर झालेल्या निकालात तिने 391 गुण मिळाले। या 114 गुणांच्या फरकामुळे आपल्याला ऑल इंडिया रँकमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने धनश्रीने सांगितले। 556 गुण मिळाले असते तर आपला रँक 45 ते 50 हजाराच्या आसपास असता, मात्र सध्याच्या निकालामुळे रँक जवळपास 3 लाखापर्यंत गेल्याचा दावा तिने केलाय। पालक म्हणून तर प्रत्येक पाल्याला आता 2 दिवस झाला आपण बघतोय की बऱ्याच मुलांच्या मार्कमध्ये आणि आन्सर शीटमध्ये तफावत आहे। परंतु हे जर आलं नसतं तर काय झालं असतं? नीटचा OMR शीट आपल्याकडे आहे, आन्सर शीट आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली पोझिशन तरी कळते। 2-2 वर्ष ऍक्च्युली तसं बघितलं तर 8वी 9वी 10वी पासूनच विद्यार्थी अभ्यास करतायत। फाउंडेशन कोर्स करतात ते 2-3 वर्ष, काही विद्यार्थी तर 2 वर्ष रिपीट करून 3 वर्ष रिपीट करून भविष्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत जर असं घडत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। पुढे भविष्यामध्ये हे होऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे। नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी कथित नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। उल्हासनगरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। हातात फलक घेत आंदोलनकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय।
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच कथित नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवलाय। 2014ला मोदी सरकार आल्यानंतर या देशातल्या नागरिकांना असं वाटलं होतं की आम्हाला आजचे दिन येतील, कारण आजचे दिन दाखवण्याचं स्वप्न दाखवून हे सरकार सत्तेवर आलं होतं। परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने विद्यार्थ्यांवरती अन्याय, नीटचे पेपर फुटणे, महागाई वाढवणे, लोकांचं आंदोलन दडपणे, लोकांवरती अत्याचार करणे, जो आपल्या पक्षात येत नसेल त्याला जेलमध्ये टाकणे, हेच कदाचित आजचे दिन असतील। आज जर तुम्ही बघितलं, गोरगरीब मुलगा जर नीटची परीक्षा मेहनत करून देतो, अभ्यास करून देतो, 18 तास तो अभ्यास केल्यानंतर नीटच्या परीक्षेला तो अपेअर होतो, त्याच्यानंतर हे सरकार श्रीमंताच्या मुलासाठी 50-50 लाख कोटी रुपये घेऊन नीटचे पेपर लीक करतं आणि जे श्रीमंताची मुलं डॉक्टर कसे होतील, गरीबाचा मुलगा घरात कसा बसेल, यासाठी हे सरकार काम करतं। म्हणून या सरकारचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध केला पाहिजे। या सरकारच्या काळामध्ये गोरगरिबावरती अन्याय होतोय, गरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय, शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळे आज जर तुम्ही बघितलं, सरकारी शाळा बंद पडत आहेत, सरकारी महाविद्यालय बंद पडत आहेत, सरकारी कॉलेजेस बंद पडत आहेत। मेडिकल कॉलेज जर तुम्ही बघितलं तर खाजगी मेडिकल कॉलेज जास्त प्राधान्य आहे आणि खाजगी मेडिकलची फी जी आहे तो माझा झोपडपट्टीतला विद्यार्थी भरू शकत नाही। श्रीमंताचीच मुलं तिथे ॲडमिशन घेतात, म्हणून कदाचित सातत्याने हे पेपर लीक करून त्या विद्यार्थ्यांना दाबण्याचं काम हे सरकार करतंय। सोनम वांगचूक 20 दिवस बसल्यानंतर या सरकारने जर लोकशाही या देशात जिवंत आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे होती, परंतु असं न करता, त्यांच्याशी चर्चा न करता, त्यांच्याशी संभाषण न करता ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं ती बाब निषेधार्ह आहे। असं या सरकारच्या काळात जर हुकुमशाही चालत असेल, अन्याय होत असेल तर या सरकारच्या विरोधात या देशातली जनता आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे आणि हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा असेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो। आज उल्हासनगर मधील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिल्ली येथील जंतर मंतरवर माननीय सोनम वांगचूक सर व अभिजित दिपकेजी यांचं जे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आणि ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक सरांना ज्या प्रकारे दडपशाहीने त्यांना जबरदस्तीने तिकडनं उचललेलं आहे, त्या विरोधामध्ये सर्व इथे एकत्र आलेले आहेत आणि उद्देश आहे की सोनम सर व अभिजित दिपके यांना समर्थन देण्याचा। कारण असं आहे की हे आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचं नसून हे आंदोलन विद्यार्थ्याचं आहे। कारण पेपर लीक ही एक राष्ट्रीय समस्या झालेली आहे। विद्यार्थी मोठ्या प्रमाणे अभ्यासाची तयारी करतात, परंतु पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, त्यांच्या पालकांवरती अन्याय होतो। ज्या प्रकारे आता नीटचे जे निकाल लागलेले आहेत ते देखील संशयास्पद आहेत। आता नीटचे जे आम्ही काही उत्तरपत्रिका बघितल्या, त्यांचे रिझल्ट बघितले, तर यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत। तर एकंदरीत ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत आहे आणि जर विद्यार्थी या विरुद्ध आंदोलन करत आहेत, मला असं वाटतं की सरकार म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांचा प्रश्न समजून घ्यायला हवा आणि यातून काहीतरी मार्ग काढायला हवा। परंतु खेदाची गोष्ट आहे की 22 दिवस होत आलेत, कोणीही त्यांच्याशी बोलायला गेलेलं नाहीये। या उलट हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे। तर मला असं वाटतं की आम्ही सर्व विद्यार्थी चळवळीतून आलेलो आहोत, विद्यार्थ्यांची आमची नाळ जुडलेली आहे आणि कुठलाही पक्ष म्हणून नाही तर एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांची आम्ही त्यांच्या प्रश्नाशी सहमत आहोत। हा प्रश्न सुटला पाहिजे, याच उद्देशाने आज आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो आहोत आणि सोनम सर व अभिजित दिपके यांना आम्ही समर्थन करतोय, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन करतोय। विद्यार्थ्यांचे हे प्रश्न नक्की सुटले पाहिजे आणि जो पेपर लीकचा मुद्दा आहे, निश्चितच सरकारने कुणाची तरी जबाबदेही निश्चित केली पाहिजे, जेणेकरून यानंतर कुठल्याही प्रकारचे असे अनधिकृत कृत्य घडणार नाही, पेपर लीक होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी। म्हणून आम्ही सर्व आज आंदोलनकर्ते एकत्र आलेलो। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि युवक संघटना एकत्र आल्यात। काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत राष्ट्रपतीच्या नावे निवेदन सादर केले।
वणी येथे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्र येत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवले। यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात आंदोलनकर्त्यावरील कथित दडपशाही थांबवावी, आंदोलनाशी संबंधित मागण्यांवर लोकशाही मार्गाने संवाद साधावा, तसेच नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करावं अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निंदनीय प्रकार देशात चालू आहे। शिक्षण व्यवस्था पूर्ण ढासळली आहे। माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी सर्व अभिजित दीप्ते व त्यांची सर्व टीम सोनम वांगचुक ज्याप्रमाणे त्याला उचलल्या गेलं तर लोकशाहीचा गळा दाबला गेला। कारण लोकशाहीमध्ये पूर्ण अधिकार आहे, आपल्याला पूर्ण एक आयुध आहे आपलं। तर जे आपल्या न्याय हक्कासाठी जर एखादं आंदोलन होत असेल, शांततेच्या मार्गाने होत असेल, त्याला अधिकार आहे। तो अधिकार पूर्ण गदा आणली आहे। त्यांनी ज्या पद्धतीने सोनम वांगचुकला उचललं त्या अतिशय दडपशाहीच्या येणाऱ्या काळात लोकशाही वाचते का नाही, लोकशाही संपली, हुकुमशाही लागली। तर ज्यावेळेस इंग्रजाच्या काळात हुकुमशाही होती त्यावेळेस अनेक असे आंदोलन तयार झाले, तसेच आंदोलन येणाऱ्या काळात होणार आहे। तर भविष्यात धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालणार आहे। मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय वणी विधानसभेतील सर्व पूर्ण यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा याचे सर्व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातसुद्धा आंदोलन पेटलं आहे। भविष्यात हा प्रकार निंदनीय आहे। लोकशाही जर आपल्या खरंच जिवंत ठेवायची असेल, बाबासाहेब संविधान जिवंत ठेवायचं असेल तर भविष्यात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। तर हे सरकार निगरगट्ट सरकार आहे, यांना काही देणं घेणं नाही आहे। जर देणं घेणं असतं तर कमी ते 20 ते 22 दिवस झाले का मोठ्या प्रमाणात एक साधं शासनाचा प्रतिनिधी, केंद्र शासनाचा प्रतिनिधी तिथे गेला नाही। ज्यावेळेस मागच्या वेळेस 14 मध्ये आंदोलन झालं 50,000चं, त्यावेळेस शासनाचे प्रतिनिधी 3 दिवसानंतर सुद्धा तिथं कंटिन्यू तिथं चर्चा करत होते। चर्चा करत असताना त्यांना एक चांगलं ट्रीटमेंट देत होते। परंतु हे एक साधं एक शासनाचा कोणता प्रतिनिधी गेल्यामुळे हे केवळ एक जाळ गेंड्याची कातडी याच्यावर चढली आहे। त्यामुळे अशा सरकारला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे। सर्वांनी एकत्र येऊन या निषेध केला पाहिजे। येणाऱ्या काळात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण चूप बसणार नाही, सर्वपक्षीय लोक चूप बसणार नाही। म्हणून एकत्र येऊन एक लढा, हा लोकशाही वाचवायचा लढा आहे। हा लढा कायम समोर जोपर्यंत लोकशाही येणाऱ्या काळात लोकशाहीला आपल्याला वाचवायचे आहे, म्हणून हे लढा आपला कायम येणाऱ्या काळात तीव्र करायचा आहे। सर्वपक्षीय लोकांनी एकत्र आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। जय हिंद, जय। विद्यार्थी आणि युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महाविकास आघाडीने सातारा जिल्ह्यात आक्रमक भूमिका घेतली आहे। स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला आहे। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलंय। स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करावी, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, ऑनलाईन परीक्षा व्यवस्था अधिक विश्वासार्ह करावी, तसेच NTA संबंधित कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्यात। याशिवाय सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासंदर्भातील कार्यवाहीची चौकशी करावी, केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी आणि ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना शासकीय कामे देऊ नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय न झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या आंदोलनावेळी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेले 21 दिवस दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, नीट पेपर फुटीसाठी हे उपोषणास बसलेले आहेत। त्याला सपोर्ट म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून येथे आंदोलनाला बसलेलो आहोत। तमाम भारतातील सर्व युवक युवतींना माझं असं सांगणं आहे की जे सोनम वांगचुक आपल्यासाठी तिथं बसलेले आहेत त्यांना सर्व भारतातील युवकांनी त्यांना सहकार्य सपोर्ट करावा, जेणेकरून इथून पुढं जे काही आत्महत्या असतील किंवा पेपरफुटीचे विषय असतील किंवा शैक्षणिक गैरव्यवहार असतील त्यास आळा बसला जाईल। आज हा सोनम वांगचुक 21 दिवस झालं हे आपल्यासाठी उपोषणास बसलेले आहेत। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार हे एक कारण सांगून
त्यांना स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आजपासून पावसाळी अधिवेशन चालू होतं आहे, तर केंद्र सरकारने याचं उत्तर द्यावं आणि हे जे काही शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी याची जबाबदारी या अपयशाची घेऊन राजीनामा द्यावा, एवढी आमची तमाम सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतर्फे मागणी आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीला वेग येत असतानाच राष्ट्रीय आखाडा परिषदेने प्रशासनासमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. शाही स्नान मार्गाचे तातडीने रुंदीकरण, मार्गावरील अतिक्रमणे हटवणे आणि साधुग्रामजवळच आखाड्यांची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजय दासजी यांनी पत्रकार परिषदेत केली. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत महंत संजय दासजी यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत आखाडा परिषदेची भूमिका स्पष्ट केली. आखाड्यासाठीची जागा विद्यमान तपोवन येथील साधुग्राम परिसरातच असावी, तसेच शाही स्नान मार्गाचं तातडीने रुंदीकरण करून अतिक्रमणे हटवावीत अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. पुढील बैठकीपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय 1008 खालसासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कुंभमेळ्याच्या अधिकृत लोगोमध्ये प्रभू श्रीरामाचं धनुष्य कायम ठेवावं अशीही मागणी त्यांनी केली. प्रशासन के लिए कुछ अल्टीमेटम फिक्स किया है कि नहीं? अल्टीमेटम नहीं, लेकिन उन्होंने स्वतः आश्वासन दिया है कि मैं आप आएंगे इस बार, अगर जो है जो भी मीटिंग होगी तो उसमें कहीं ना कहीं आपको दिखेगा कि आप तीनों अखाड़े की ये लैंड है हमेशा के लिए, जो हमेशा के लिए। हाँ, हमेशा के लिए वो फर्स्ट डेपो की जगह का बात हुआ था। हाँ, तो वो उसके बारे में कुछ। अरे सुनो भाई, हम बोल रहे हैं 2003 के तहत बात करो, हम लोग क्यों पुराने में जा रहे हैं? ऐसे अब बस स्टैंड बनेगा, जो है हवाई अड्डा बनेगा, तो फिर क्या होगा? आपको तो शॉर्टकट में बता दिए कि जहाँ 2003 में खाली था बिल्डिंग बनी, बिल्डिंग टूटे, जहाँ पेड़ लगा था पेड़ हटे, शॉर्टकट में बता रहे हैं। अब जहाँ से आपकी परंपरा है, आप अपनी परंपरा छोड़ देंगे? प्रशासन कैसे देगा वो उसका विषय है, ठीक है। बिल्डिंग, लॉज, बस स्टैंड, जो भी चीजें हैं वो हमें कैसे उपलब्ध करवाएगा वो उसका विषय है, तो हमें खाली चाहिए। आपका कहना है कि अगर बिल्डिंग नहीं बनी हो तो उसको तोड़ दे, और नहीं तोड़ने के लिए मैं बात कर रहा हूँ भाई, वो देगा हमें, उसको खाली करा के दे, उसमें हमारे संत लोग बसेंगे। जो तोड़ने का वो तोड़ा जाए, जो काटने का काटा जाए, जो रखने का रखा जाए, क्या हर जाए? मान लीजिए जहाँ आवश्यकता पड़ेगी तोड़ने को, उसको तोड़ना ही पड़ेगा। लोग बिल्डिंग बना के रहते तो उसमें रहेंगे, और क्या? आपको सिर्फ जगह चाहिए, वो कुछ भी करेंगे। अरे कुछ भी करे ऐसा नहीं, ऐसी बात न करो। परिस्थितियों को देख के व्यवस्था करो, परिस्थितियों को देख के ताली दोनों हाथ से बजती है, ऐसी बात न करो। समन्वय बना के ही काम होगा। हम आप लोगों को पहले ही महान बना रहे हैं कि आप सब पत्रकार लोगों देश की तकदीर बदलते हो, तो जो है ऐसी बात पे लेके चलना है जिससे कि सब जो है खुश रहे। ऐसा नहीं कि बिल्डिंग तोड़वा देंगे, गाड़ी कटवा देंगे। अरे भाई, तो हम भी तो बरसों से आ रहे हैं, तो उसका क्या होगा? जो हम मुद्दा आप लोगों के ऊपर भी दे रहे हैं कि आप लोग, पूरा देश दुनिया देख रहे हैं। इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन केले. दुचाकी ढकला मोर्चा काढत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. यावेळी इथेनॉल मिश्रणामुळे वाहनधारकांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुचाकी ढकला मोर्चा काढण्यात आलाय, तर आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत प्रात्यक्षिक सादर करत आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. या धोरणांचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. याशिवाय कथित नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर नेऊन विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. आज आम्ही 200 गाड्या इथे ढकलत आणलेल्या आहेत. गेली एक महिनाभर आमचा ह्या E20 पेट्रोलवर अभ्यास सुरू होता आणि अभ्यासांती आम्हाला असं जाणवलं की यामध्ये थोडंसं जरी पाणी गेलं ते दह्यासारखा मोठा द्राव तयार होतो आणि टाकीमध्ये द्राव तयार झाल्यानंतर ती इंजिनमध्ये बिघाड करते. त्यानंतर जर पाणी नाही गेलं आणि रेग्युलर जर E20 पेट्रोल वापरलं तर त्यामध्ये
कार्बोरेटरमध्ये घाण येऊन वारंवार इंजिन नादुरुस्त होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं, ब्राझीलमध्ये 1980 साली E20 पेट्रोलचा वापर झालेला होता. त्यानंतर त्यांनी बदल करत करत त्या पद्धतीनं टू व्हीलरची इंजिनं करून घेतलीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बोलायला गेलं तर हे E20 पेट्रोल जे आहे हे 2 स्ट्रोक गाड्यांसाठी उपयुक्त आहे. आपल्या भारतामध्ये 95% 4 स्ट्रोक गाड्या आहेत. आणि समजा हे पेट्रोल जर नाही बंद झालं, 2 वर्षामध्ये मिनिमम 2 वर्षामध्ये सगळ्या टू व्हीलर भंगारात घालायला लागतील. आज आम्ही तो एक विषय महत्त्वाचा, गडकरी साहेब यात जास्त बोलत आहेत की बाबा जो कोण पुरी कोण काय भजी काय नाव आहे त्यांचं आपल्याला काय पूर्ण माहितीसुद्धा नाही. 4-5 मंत्री या केंद्र शासनात दिसतात. ते मंत्री कधीच या विषयावर बोलत नाहीत. नितीन गडकरी साहेब मात्र रोज इथेनॉल ह्या विषयावर बोलत आहेत. त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो आहे आणि आमची व्यथा मांडायला आलो की तुम्ही हे शासनापर्यंत कळवा. एक तर आधीच प्रचंड महागाई आहे. पेट्रोल तुम्ही ज्या दरानं देता त्या दरानं लोक गपगुमान घेत आहेत. आणि तुम्ही त्या दरानं घेऊनसुद्धा भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत इतकं कधीच पेट्रोल महाग झालं नव्हतं. त्या दरानं नागरिक पेट्रोल घेत आहेत, तरीही तुम्ही शुद्ध पेट्रोल त्यांना देत नाही. या विषयासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आलो आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता नांदेडमध्येही उमटू लागलेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेडमधील विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आज महात्मा फुले पुतळा परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवलाय. या आंदोलनात नांदेडमधील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. या आंदोलनामुळे महात्मा फुले पुतळा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमची मागणी आहे नीटचा पेपर फुटला त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत होते. काय मागणी होती? या केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे. परंतु याची दखल देशातल्या मोदी सरकारने घेतली नाही. परंतु वांगचुकला त्या ठिकाणी उचलून नेण्याचं काम केलेलं आहे. या देशातला उद्रेक झालेला आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, परंतु ते न्याय न ऐकता या वांगचुकला तिथून गायब करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आमच्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले आहे. वांगचुकला मारण्याचा कट कारस्थान हे मोदी सरकार रचत आहे. आमची मागणी आहे, जे काही नीटचं प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये 22 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी आपली नैतिकता समजून जबाबदारी द्यावी. जे सामाजिक कार्यकर्ते लाखो विद्यार्थ्यांसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर बसले होते, त्या सोनम वांगचुकला कोण गायब केलेला आहे, त्याच्या मागे कोणाचा कट आहे, अशा प्रधानमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा द्यावा. जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचा आक्रोश, विद्यार्थ्यांचे पालक म्हणून कामगारांचा, शेतकऱ्यांचा, युवकांचा, महिलांचा आक्रोश थांबणार नाही. त्यामुळे आमची विनंती आहे, आज आम्ही 1 दिवसाचा सत्याग्रह करतो. संसदेवर लॉंग मार्चचा काय रिप्लाय येते आम्ही बघतो. जर त्या लॉंग मार्चचा रिप्लाय जर पॉझिटिव्ह आला नाही तर या ठिकाणी आम्ही बैठक उपोषणाला सुद्धा नांदेडचे काही सामाजिक संघटनेचे, राजकीय संघटनेचे लोक बसण्याची आमची तयारी आहे. म्हणून आम्ही केंद्रीय मंत्र्याचा या ठिकाणी आज प्रमुख मागणी आमची केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम लाल सलाम. मी प्रफुल्ल ज्ञानेश्वर कौडकर. मी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की मागच्या 20 दिवसापासून विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे आणि त्याच कॉक्रोच जनता पार्टीच्या व सर्व डावे विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी वैज्ञानिक सोनम वांगचुक तिथे आले होते. त्यांनी मागच्या 20 दिवसापासून आंदोलन सुरू असताना सकाळी 6 वाजता दिल्लीमधील पोलिसने व तिथल्या सीआरपीएफ पोलिसांनी त्यांना सकाळी 6:30 वाजता त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलेलं आहे. पण हे सर्व चालू असताना त्यांची परमिशन नव्हती, त्यांनी आंदोलन सोडलेलं नव्हतं, तरी पण त्यांना जबरदस्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. हा शेतकरी कामगार वर्गाच्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा त्यांचा जो कट आहे तो कट पुन्हा आजचा जो जंतर मंतरवरील जो आंदोलन आहे त्या आंदोलनाने त्यांचा तो कच आज विद्यार्थ्यांनी हाणून पाडला. त्याच धर्तीवर आज नांदेडमध्ये सर्व राजकीय संघटना, सर्व विद्यार्थी संघटनांच्या वतीने आज आयटा कॉर्नर येथे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये पण स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया सर्व ताकदीने उभे आहे. आणि जर यानंतरही जर धर्मेंद्र प्रधान जर राजीनामा देत नसेल तर संबंध देशभरामध्ये सर्व विद्यार्थी पेटून उठतील.
हे सांगायचं आहे. धन्यवाद. जे दिल्ली येथे भारतातील हुनार वैज्ञानिक सोनम वांगचुक याने जे आमरण उपोषण सुरू केलं होतं व अभिजित दिपके यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनाला समर्थन म्हणून आम्ही नांदेड येथील विविध विद्यार्थी संघटना विविध पक्ष याच्या वतीने 1 दिवसाचं सत्याग्रह आयोजित करण्यात आलं होतं. सरकारने जे दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीने सोनम वांगचुक याच्या आंदोलनाचा जे काही मोडण्याचं काम केलं त्याचा निषेध आम्ही सार्वजनिकरित्या इथे जाहीर केलेला आहे आणि आम्ही या आंदोलनाच्या मार्फत या देशाच्या प्रधानमंत्र्याला आणि शिक्षण मंत्र्याला आम्ही म्हणत आहोत की 20-20 लेकरं मेलेले असताना सुद्धा जर तुमच्या संवेदना जाग्या होत नसतील तर तुम्ही माणूस नसून तुम्ही गेंडे आहात, तुम्ही माणूस नसून तुम्ही राक्षस आहात. असे राक्षस वृत्तीचे असे गेंड्याच्या कातडीचे लोक आम्हाला सत्तेमध्ये पाहिजे नाहीत. आम्हाला संवेदनशील बुद्धाच्या करुणेचे विचारांचे लोक आम्हाला पाहिजेत. अशा संवेदनहीन प्रधानमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना जर राजीनामा नाही दिला तर या देशातले जे काही तरुण या देशातले जे काही युवक हे रस्त्यावर उतरवतील आणि या माजलेल्या सत्तेतून बडतर्फ करण्यासाठी आम्ही आमचा जीवाची प्राण लावायला तयार आहोत. आम्ही आमचा जीव द्यायला तयार आहोत. लवकरात लवकर जर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा नाही दिला तर त्याचे परिणाम संपूर्ण देशामध्ये तुम्हाला बघावे लागतील. या आंदोलनामार्फत आम्ही सरकारला इशारा देतो. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विहिरीमधील सौर ऊर्जा संच आणि पाईपलाईनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची दुर्घटना समोर आली आहे. आनंदा तुकाराम डहाळके असे या पीडित शेतकऱ्यांचे नाव असून ते पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले असता हा प्रकार उघडकीस आलाय. या तोडफोडीत सौर ऊर्जा संच, वायर स्टार्टर आणि पाईपलाईनचे अंदाजे 45,000चं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय. ऐन पेरणीनंतर पिकांना पाणी देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या काळातच ही घटना घडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिले. परिसरात अशा प्रकारच्या घटना आधीही घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस प्रशासनाकडून अज्ञात आरोपींचा शोध आणि पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध शैक्षणिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि वकिलांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि परीक्षा व्यवस्थेबाबत घोषणाबाजी करत आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर काही आंदोलकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ही संपूर्णपणे आंदोलनकर्त्याची वैयक्तिक भूमिका आणि दावा आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्याच्या वतीने देण्यात आला आहे. काय विषय आहे निदर्शन करण्याचा? की आमची जी मुलं आहेत ते छोटेसे आमचे बांबू आहेत त्यांचा आम्हाला प्रोटेक्ट करायचं म्हणून आम्ही आले. जो पेपर लीक झालेला आहे त्याच्या संदर्भात तुमच्या काय मागण्या आहेत? राजीनामा द्यावा. राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी आणि ही जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे आणि लेकरांसाठी एक चांगलं भविष्य आणि चांगलं त्यांना फ्युचर आलं पाहिजे. दादा तुम्ही बोला, काय म्हणणं आहे तुमचं? आजचा जो पूर्ण देशाला ज्या गोष्टींना आदरवून ठेवलेला आहे, जो नीट पेपर जो लिकेज झाला होता, नीट पेपर लिकेज झाल्यानंतर ज्या देशामध्ये हे जे पडसा उमटलेला आहे, तसेच दिल्ली जंतर मंतर येथे सोनम वांगचुक तसेच अभिजित दिपके यांचं नेतृत्व आणि 2 महिन्यापासून चाललेला हा काही देशामध्ये जो काही विद्यार्थ्यांची तळमळ या सरकारला होत नसल्यामुळं हा जो जनआक्रोश मुलांचा आणि लोकांचा जो जनआक्रोश दिसत आहे याचा एक मुवमेंट ही आहे. काय मागणी आहे विद्यार्थ्यांची? फक्त एक मंत्र्याचा राजीनामा घ्या आणि आतापर्यंत धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी होत होती. आता डायरेक्ट आता का अशा घोषणा आल्या की पंतप्रधानांनीच राजीनामा द्यावा? हे विद्यार्थी कंटाळले, लोक कंटाळले. एक
मंत्री जर प्राईम मिनिस्टर हे जर एक मंत्री त्यांचं ऐकत नसेल आणि प्राईम मिनिस्टरना एवढं काय त्यांचा आपुलकी आली त्या मंत्र्यांची की एवढ्या लोकांचे त्यांना देशभरातले मत चालतात आणि जर या विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या विद्यार्थ्याच्या जर करिअरसाठी हे जर आपल्याला राजीनाम्याची मागणी करताय त्यांना द्या ना दुसरं पद. पण ह्या देशातला जो काही लोक उतावळे झाले जे काही ॲग्रेसिव्ह होत आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज होतो आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होत आहे, त्यांचे पेपर लीक होत आहेत. आता मागच्या महिन्यामध्ये जो पेपर लीक झाला त्यांचे काउंटिंग चुकीची येऊ लागलेली हे काय लावलेलं आहे या देशामध्ये. या देशामध्ये स्वातंत्र्य नाही, हुकुमशाहीला वाटचाल चाललेली आहे. जर ह्या देशामध्ये लोकांचे मत चालतात आणि जर लोकांच्या आणि विद्यार्थ्यांचं जर भविष्य या ठिकाणी जर धोक्यात आहे तर या देशामध्ये लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम हे करत आहे. जर धर्मेंद्र प्रधान किंवा पंतप्रधान राजीनामा देत नाही तर पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचं पाऊल आता ही जनताच करेल. जनतेनं निवडून आणलं, जनता जे काही निर्णय प्रोटेक्ट करायचं आहे आम्हाला म्हणून आम्ही इथं सगळे उतरणार आहेत. मग आमचं जर ऐकलं नाही, मुलांचं ऐकलं नाही तर. ठीक आहे, धन्यवाद. काय नाव सर आपलं? जयपाल देवणे. मॅडम आपलं? रमा किल्लारे. करायचं रस्त्यावर आहे तर त्यांनी पोलीस सरकारने पण हा विचार करायला पाहिजे की एवढे जनता आहे आमचे रस्त्यावर आहे उतरलेले आहे तर पंतप्रधानांनी राजीनामा दिला. नाव तुमचं? मोठ्या बोला. पावसाळ्यांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. ताप, जुलाब, उलट्या, पोटदुखी तसेच डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांबाबत नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन तालुका आरोग्य विभागाने केलं आहे. जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ताप, जुलाब, उलट्या, पोटदुखी तसेच पाण्यातून पसरणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे यांनी नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि अतिसार, टायफॉइड आणि कावीळ यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छ आणि उकळलेलं पाणी पिणं, परिसरात पाणी साचू न देणं, पाण्याची भांडी झाकून ठेवणं आणि ताप अथवा इतर लक्षणं आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्याचं आवाहन केलंय. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि कोणतीही लक्षणं आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असंही आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केलंय. अनेक रुग्ण आता हॉस्पिटलमध्ये आहेत. गॅस्ट्रोचं प्रमाण वाढलं आहे. हॉस्पिटल सुद्धा अपुरे पडत आहेत. असं करत तरी नागरिकांनी काय काळजी घ्यावी? सध्या वातावरणामध्ये बदल घडून आल्यामुळे कीटकजन्य आणि जलजन्य आजाराचा थोडासा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये गॅस्ट्रो असेल, कावीळ असेल आणि डेंग्यू, मलेरिया अशा आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या कारणास्तव सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की जलजन्य आजार टाळण्यासाठी शक्यतो फिल्टरचं पाणी वापरावं, उघड्यावरचं अन्न खाणे टाळावं, शिळं अन्न खाणं टाळावं आणि पाणी उकळून गाळून नियमितपणे प्यावं. सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा गावामध्ये फिल्टर उपलब्ध आहेत. ग्रामपंचायतीमार्फत सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत की TCL पिण्याच्या पाण्यामध्ये नियमितपणे टाकून शुद्धीकरण करावं आणि शुद्ध पाणी जनतेला पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं. आणि डेंग्यू, मलेरियाचा विचार करता नाल्या वाहत्या करण्याच्या सूचना सुद्धा आपण ग्रामपंचायतीला दिलेल्या आहेत. आणि त्यासोबत मच्छरदाणीचा जर का वापर नियमितपणे केला तर आपल्याला डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार टाळता येतात. सध्याच्या घडीला मलेरिया मागच्या 2-3 वर्षापासून एकही केस नाही. किरकोळ प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आपल्याला मागे आढळून आले होते. आणि सध्या आपल्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे
संपूर्ण औषध साठा उपलब्ध असून जे काही रक्त चाचण्यांची गरज पडते आपल्याला त्या रक्त चाचण्या करण्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय येथे आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो, जर काही किरकोळ काही आजार निदर्शनास आला तर त्यांनी त्वरित नजीकच्या दवाखान्याशी संपर्क साधावा आणि मोफत तिथं औषध उपचार करून घ्यावा. धन्यवाद. पुणे तालुक्यातील इंदापूर तालुक्यातील गोठडी येथील दगडू दादा बनसोडे विद्यालयात ध्वनी प्रदूषण जनजागृती सत्राचं आयोजन करण्यात आले. निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणाचं दुष्परिणाम आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील गोठडी येथील दगडू दादा विद्यालयात निसर्गसृष्टी वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने ध्वनी प्रदूषण जनजागृती सत्र उत्साहात पार पडले. यावेळी फाउंडेशनचे व्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ध्वनी प्रदूषणाचे कारणे, त्यांचे मानवी आरोग्य, पर्यावरण आणि वन्यजीवांवर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली. तसेच सुरक्षित ध्वनी मर्यादा, फटाके आणि कर्कश आवाजामुळे होणारे दुष्परिणाम याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवक वर्ग, सर्व शिक्षक, तुम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणी, मी तुम्हाला थोडक्यात 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या. हे शब्द तुम्हाला आज नाही, तुमच्या आयुष्यभर उपयोगी पडतील. लक्षात ठेवा. तुम्ही आता आल्या काय केलं? आमचं स्वागत केलं. स्वागत करताना सरांनी आमचं स्वागत केलं, शब्दरूपाने केलं. तुम्ही काय केलं? जोरात टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्यामुळे काय झालं माहितीये का? काय झालं? हवेचं प्रदूषण. आता वर्गात काय होतं? वर्गात तुम्ही गोंधळ करता, खूप बोलता. सर तास संपला, दुसरे सर यायचे, तोपर्यंत तुम्ही काय करता? तुम्हाला तेवढाच वेळ मिळतो, मग काय करता तुम्ही? गोंधळ करता. हा गोंधळ केल्यामुळे काय होतं? शिक्षकांचं हे शिकवण्याचे जे त्यांना हे असतं हुरूप, तो त्यांचा कमी होतो आणि त्यांना जे शिकवायचं असतं ते शिक्षक विसरून जातात. आणि शिक्षक विसरून गेला, मग शिक्षकांना परत अभ्यास तुमच्यासाठी करावा लागतो. शिक्षक येताना आदल्या दिवशी तुम्हाला वर्गात काय शिकवायचंय त्याची नोट्स काढतात. हे माहितीये का तुम्हाला? कुणाला शिक्षक नोट्स काढतात माहितीये का? शिक्षक पण तुमच्यासारखा अभ्यास करतात. आणि तुम्ही इथं त्रास दिला की ते घरी जाते. घरी गेल्यावर काय होतं माहितीये का? त्यांच्या घरातले लहान बाळ असते, तेच परत ते राग, तुमचा राग कुठं काढतात? ते त्या घरी काढतात. मग घरी गेल्या दिवसभर तुम्ही दिलेला त्रास, दिवसभर येता जाताना झालेला प्रवासात काय करतो? आपण चाललेलो असतो, येतो एखादा आपल्या जवळून, काय करतो? त्याच्यामुळे काय होतं? आपलं डोकं दुखतं, आपलं चिडचिडपणा होतो आणि आपल्याला आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. एवढंच नाही, पण तुम्ही काय करता माहितीये का? मिरवणूक चालली, कशाची? आपल्या शिवाजी महाराजांची. ठीक आहे, मिरवणुकीत जाण्याबद्दल वाद नाही, सगळा आनंद घ्या, पण तुम्ही काय करा? काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी घ्या. डीजे वाजतोय म्हणून डीजेच्या जवळ जाऊन नाही असं करायचं. काय करायचं आपण माहितीये का? घरातून जाताना कापूस घ्यायचा, कानात बोळे घालायचे आणि पहा ना, तुम्ही आनंद घ्या. या आनंद घ्यायला विरोध नाही, पण कसं आपली स्वतःची काळजी घेऊ. आणि दुसरं म्हणजे आता हे तुमच्या इथं नदी आहे बा, नदीवर काय होतं? नदीचं प्रदूषण होतं, त्याच्यामुळे सगळे रोगराई, सगळे आजार ते निर्माण होतात. आपण काय करतो? घरातून निघालो ती कॅरी बॅग असते आपल्या बरोबर, कशाची? अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील सोंगोडा दानापूर येथील एका शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थिनीने आपल्या सुरेल आवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता 7वी शिकणाऱ्या कुमारी ईश्वरी गणेश आरबे हिने एका कार्यक्रमात फुलले रे क्षण माझे हे गीत सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही तिचे वडील गणेश आरबे यांनी मुलीच्या या उपजत कलेला नेहमीच प्रोत्साहन दिले. ईश्वरीने आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध प्रशिक्षण कार्यक्रमही पूर्ण केले असून ती वडिलांच्या सोबतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कराओके गायन सादर करते.
ग्रामीण भागातील या उदयोन्मुख गायिकेला जर भविष्यात योग्य व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळाले तर ती संगीत क्षेत्रात मोठी भरारी घेईल अशी आशा आता परिसरातून व्यक्त केली जाते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने येत्या बुधवारी 22 तारखेला पुणे ते बारामती राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या मानाच्या स्पर्धेचं उद्घाटन सकाळी 8:15 पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाडा येथून होणार आहे। बारामती येथे स्पर्धेची सांगता आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे। या स्पर्धेत देशातील विविध राज्यासह सेना दल आणि रेल्वेचे सुमारे 450 ते 500 आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत। विजेत्यांना घाटाचा राजा पुरस्कारासह एकूण 6 लाख रुपयाची रोख पारितोषिके दिले जाणार आहेत। या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानाचा संदेश दिला जात असून या रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे। शिक्षण मंडळाचे अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त जे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकल स्पर्धेचं आयोजन करतात त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती देत आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्पर्धेसंदर्भात माहिती द्या। नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप कदम, मानद सचिव पुणे जिल्हा शिक्षण मंडळ। आदरणीय दादांच्या जयंतीनिमित्ताने आपण पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन संस्थेच्या वतीने गेले 10 वर्ष आपण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने साजरी करतो। यावर्षीसुद्धा या जयंतीनिमित्ताने आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेसाठी राज्यातनं जवळजवळ 14 राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार्टिसिपेट होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 विभागामध्ये राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन केलं। पुणे टू बारामती नॅशनल, त्याचप्रमाणे पुणे टू बारामती स्टेट लेवल आणि MTBची सासवड ते बारामती आणि महिलांसाठी माळेगाव टू बारामती 15 किलोमीटर आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 350 स्पर्धक पार्टिसिपेट होणार आहे। या स्पर्धेचा शुभारंभ शनिवारवाडा येथून राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि महापौर यांच्या मान्यवरांच्या हस्ते या सायकल स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। बक्षीस समारंभ गदिमामध्ये आपले विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, त्याचप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार व सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभाचं आयोजन केलेलं आहे। जवळजवळ 6 लाखाची बक्षिसे आपण देत आहोत। त्याच्यामध्ये घाटाचा राजा असेल किंवा या स्पर्धेचं जो प्रथम क्रमांक येतो या प्रथम क्रमांकाला स्वर्गीय अजितदादा पवार चषक म्हणून सुद्धा आपण देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा आपण करत आहोत। ही स्पर्धा एक देशात नव्हे तर राज्यामध्ये आणि परदेशामध्ये एक नावलौकिक अशी स्पर्धा पुणे राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे। रॅलीचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे। या रॅलीमध्ये 3,000 ते 3,500 माझे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर स्टाफ असेल, पालकवर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा विविध सायकल संघटना या सायकल रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि या सायकल रॅलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ट्रॅफिक अवेअरनेस असेल, पर्यावरण असेल, बेटी बचाव असेल किंवा आरोग्य असेल याचा आपण समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं मला वाटतं। म्हणून मी या सर्व आपल्या सायकलपटूंना किंवा त्याच्यामध्ये ज्या सायकल हौशी संघटना आहेत किंवा जे सायकल नेहमी चालवतात यांना आव्हान करतो की या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं मी आव्हान करतो। बातमी गावाकडची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।